नमस्कार. किऑस टू क्लॅरिटी या आपल्या चॅनलवरती मागील भागामध्ये आपण कर्मसिद्धांतावरती चर्चा केली होती. कर्मसिद्धांत थोडक्यात मी एकदा सांगतो, जो मागच्या भागामध्ये आपलं झालंय त्यावरती. अ, पूर्ण जगामध्ये म्हणजे वर्ल्ड वाईड आपण बघतो की कर्मा अँड इट्स इफेक्ट्स अँड जसं कर्म त्याचे सिद्धांत, जसं कराल तसं भराल वगैरे वगैरे, ह्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत वर्ल्ड वाईड आणि एन्शियंट पिरियडपासून त्या प्रचलित आहेत आपल्या जगामध्ये. तर तो जो सिद्धांत आहे तो काही अंशी करेक्ट आहे आणि काही अंशी तो सिद्धांत नाकारताही येतो. ह्याच्यावरती आपण चर्चा केली होती. तर नाकारता कसा येतो ह्यासाठी मी थोडेसे दाखले दिले होते बघा. एक इम्पॉर्टंट होता भगवद्गीतेमध्ये, जसं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय की जो भक्त म्हणजे जो कृष्णाचा भक्त, जो माझा भक्त कृष्ण भावना भावित असतो, अशा विचारांनी प्रेरित असलेल्या भक्ताने शेकडो वेळा जरी पृथ्वी निर्मनुष्य केली म्हणजे हिंसा केली, तरी त्याला तसुबरही पाप लागत नाही. हे का? तर आता इथे नेमकं म्हणजे त्या त्या कर्मांचा त्याच्यावरती परिणाम का होत नाही असं जर आपण बघितलं, तर त्याला म्हणायचं, त्याला कारण दिलं त्याने की कृष्ण भावना भावित असणे. थोडक्यात, इन अनदर वर्ड्स वी कॅन से, कृष्ण भावना भावित असणं म्हणजे अवेअरनेस असणे. ओशो सारख्या महान दार्शनिकांनी, फिलॉसॉफर्सनी आपल्याला सांगितलेलं आहे, होशपूर्वक कोई भी काम करना चाहिए, चाहे वो बुरा हो चाहे अच्छा हो, लेकिन होशपूर्वक करना चाहिए. म्हणजे काय होतं की या कर्मांची फळं आपल्याला लागत नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर होशपूर्वक म्हणजे अवेअरनेस. आता अवेअरनेस काय असतो नेमका, त्यावर चर्चा करण्या अगोदर मला थोडक्यात असं सांगायचं आहे की हा अवेअरनेस आपला असत का नाही कंटिन्युअसली, म्हणजे आपण जागृत अवस्थेत का नसतो, आपण फ्लो मध्ये चालत असतो सतत, मायेमध्ये आपण चालत असतो सतत. याची दोन कारणं असतात, फिअर अँड गिल्ट. येस. सो देर आर टू सिन्स, ओनली टू सिन्स इन द वर्ल्ड. दे आर फिअर अँड गिल्टी. आता फिअर आणि गिल्टी म्हणजे भीती आणि अपराधी भाव, याच्या व्यतिरिक्त जगात कुठलंही पाप नाही आहे. आता पापाचे तर वेगवेगळे, कोणी सांगेल की व्याभिचारी असणं, चोरी करणं, वेगवेगळे पापाची लक्षणं सांगतात लोक, पण ह्या सगळ्या गोष्टी या फार अलीकडच्या आहेत ॲक्च्युली. तर पाप खरं हेच भीती आणि अपराधी भाव. आता भीती आणि अपराधी भाव हा जो भाव आहे हा जन्मतःच व्यक्तीमध्ये असतो, कारण जेनेटिकली ते ट्रान्सफर्ड गुण आहेत असं आपण म्हणूया. होतंय कसं की फार पूर्वीपासून इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये मनुष्य जसा जसा तो डेव्हलप होत होता, तसतसं त्याला फिअरला सामोरं जावं लागत होतं. आणि फिअरला सामोरं कसं, म्हणजे कुठल्या तरी एखाद्या प्राण्याचं आपण भक्ष्य ठरू नये, किंवा आपल्याला काही मिळतं की नाही वगैरे खायला, ह्या सगळ्या अशा चिंता आणि निराशेच्या किंवा भीतीच्या विविध स्वरूप जे असतात की नाही, या सगळ्यांना कलेक्टिव्हली आपण फिअर असं म्हणत असतो. ते आणि काही केलेलं आपण जे चुकीचं आहे की काय असं वाटणं म्हणजे अपराधी भाव. राईट. तर हा जो अपराधी भाव आणि फिअर आहे म्हणजे भीती, हे जात नाही लवकर. आपण कितीही प्रयत्न केला वगैरे तर इकडून तिकडून आपण परत विसरून जातो आणि कुठे ना कुठे फिअर येते, भीती येते. आणि तेच कारण आहे की आज एवढी मंदिरामध्ये प्रचंड गर्दी जी दिसते ना आपल्याला भक्तांची वर्ल्ड वाईड, हिंदू धर्मातच आहे असं नाही म्हणत आहे मी, जिकडे बघावं तिकडे धर्माचा इतका भाव करून ठेवला लोकांनी. म्हणजे धर्म चुकीचा नाहीये, धर्म चुकीचा नाही, मंदिरात जाणं चुकीचं नाही, ते निश्चित असावं. पण त्यामागे जी भावना असते आपली, बऱ्याचदा लोक सगळे भीतीपुढे जात असतात. आपण करप्शन करतोय, देवाला काहीतरी देऊया आणि त्यातून आपली सुटका करून घेऊया, असा जो भाव असतो ना, हे सगळं चुकीचं आहे. तर याच्यातनं आपली मुक्तता होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे काय, की आत्यंतिक स्वरूपात तुम्ही ज्या काही क्रिया करतात ना, त्या भीतीपोटी करतात. आणि भीतीपोटी मग काय होतं की आपल्याकडनं खूप सारी चुकीची कामं होत राहतात कंटिन्युअसली. आणि आपल्याला जे लक्ष्य आहे, आता कोणाचं लक्ष मोक्ष असू शकतो, मुक्ती असू शकतं, कोणाचं लक्ष शांत जीवन असू शकतं, सॅटिस्फॅक्शन असू शकतं, निर्वाण आहे, मोक्ष आहे. या सगळ्या गोष्टी जर आपल्याला प्राप्त करावायच्या असतील तर आपल्याला काय करावं लागतं, एका विशिष्ट दिशेने आपले सगळे प्रयत्न कार्यरत असावे लागतात. जीवन आपलं एका विशिष्ट दिशेने चाललं पाहिजे. बट व्हॉट हॅपन ॲक्च्युअली ऑन द कॉन्ट्ररी, वी आर एंगेज्ड इन डिफरंट काइंड्स ऑफ अननेसेसरी थिंग्स.
unnecessary actions we are doing, unnecessarily thinking we are possessing always. Our mind is continuously filled up by unwanted, undesired thoughts. आणि त्यामुळे सतत आपण काय होत असतं, भीती आणि अपराधी भाव या दोन भावनांच्या अंतर्गत आपली सगळी कर्म येतात. आपण त्यात अडकून राहतो आणि मग जे योग्य आहे, जे परफेक्ट आहे, ते आपण आपल्याकडनं होत नाही. आणि त्याचमुळे काय होतं, आपल्याला अवेअरनेस मिळत नाही. आता अवेअरनेस काय आहे हे आपण पुढच्या याच्यानंतरच्या भागामध्ये डिटेलिंग मी सांगणारच आहे. भीती, अपराधी भाव या दोन पापी गोष्टी, या चुकीच्या गोष्टी कशा दूर ठेवाव्यात यावरही आपण चर्चा करणार आहोत पुढे. आणि ही या दोन गोष्टी ज्यावेळी आपल्यापासून दूर जातील ना, अवेअरनेस आपल्यामध्ये राईज व्हायला सुरुवात होईल. आता अवेअरनेससाठी आपल्याला ध्यानाचे पण काही विधी असतात. त्याचबरोबर फिअर आणि गिल्ट यापासून दूर राहणे, या तीन गोष्टींच्या त्रिसूत्रीचा जर आपण वापर केला तर आपली अवेअरनेस लेवल 100% वाढते, ग्रो होते. आणि अवेअरनेस लेवल, ज्याला आपण डिग्री ऑफ अवेअरनेस असं म्हणूया, ती जशी जशी आपली रेज होत जाईल, वाढत जाईल, तसं तसं आपलं ध्यानामध्ये सुद्धा आपल्याला प्रगती होते. आपण ईश्वराच्या जवळ जवळ पोचतो. तुम्ही भक्त असाल तर, नास्तिक असाल नो प्रॉब्लेम. हे जे काही कॉस्मॉस आहे, हे जे लाईफ आहे, ते डिसायफर करणे, त्याचा मिनिंग, त्याचा अर्थ काढणे, समजून घेणे, आपल्या जीवनाचा अर्थ समजावून घेणे, कारण समजून घेणे, ह्याचे काही विविध प्रांत आहेत ना नॉलेजचे, ते सुद्धा आपण गेन करू शकतो जर आपल्याला अवेअरनेस लेवल एनरिच करता आली, हाय करता आली. तर निश्चितपणे आपण पुढच्या भागामध्ये हा अवेअरनेस साठी लागणार, म्हणजे अवेअरनेससाठी भीती आणि गिल्ट म्हणजे अपराधी भाव कसा दूर करायचा यावरही चर्चा करू. आणि त्यानंतर अवेअरनेस कसा वाढवायचा आणि याचे अनगिनत इतके अमेझिंग रिझल्ट्स आहेत, ह्याच्यावरती आपण चर्चा करू. म्हणजे तुम्हाला त्याचा अवलंब केल्याच्या नंतर तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येईल. धन्यवाद.